नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो, आज आमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी म्हणा आनंदात दिवस आहे. कारण आमच्याकडे आज चक्रपूजा आहे. आपला चालू आहे मार्गशीर्ष महिना. उद्या दत्त जयंती. म्हणजे मार्गशीर्ष म्हणजे तपोसाधना करण्याचा महिना, प्राप्ती करण्याचा महिना. तर ह्या महिन्यात आमच्याकडं चक्रपूजा असते. आमची कुलस्वामिनी विंध्यवासिनी माता यांची. तर आज त्यासाठी आमच्याकडं आज 1000 ते 1200 आमच्याकडे पाहुणे येणार आहे. नातेवाईक भावबंद टोटल पाहुणे येणार आहे. तर आम्ही तरी बनवतो महाप्रसाद. महाप्रसाद आमचा असा असतो: खीर, काळ्या हरभऱ्याची भाजी, उडदाचे वडे आणि पोळी. एवढे 4 वस्तू आम्ही बनवतो. आता आपण खीर बनवण्यासाठी आपण पहिले तांदूळ शिजवून घेऊ, नंतर आपण खीर बनवू. आता आपण तांदूळ शिजायला टाकू. प्रथम घेऊ पाणी. आपले तांदूळ 7 किलो आहे खीरसाठी. आपले खीरचं पाणी उकळलेलं आहे. आपण घेतले तांदूळ इंद्रायणी प्युअर. पहिला मुद्दा, आम्हाला खीर बनवायची म्हणून आम्ही तांदूळ धुत नाही आहे. कारण का की जर पाणी जास्त वेस्ट जातं. कारण असं शास्त्र असं आहे, विंध्यवासिनी पूजा असली हात धुण्याचं पाणी आपण जे काही देवाचं असतं ते पाणी आपण फेकत नाही. ते पाणी भरून एक ठिकाणी जे घरात खड्डा करून त्या खड्ड्याला म्हणतात समुद्र, तिथे पाणी टाकावं लागतं. पण काय आलं, शहरवस्ती झाल्यामुळं हे पाणी आम्ही गंगेत एक साईडला वाळू घेत, वाळूचा खड्डा करतो, वाळूमध्ये गंगेत तिथून आम्ही सोडून देतो पाणी. आता आपण टाकूया खीरसाठी तांदूळ. तांदूळ आपण घेतले 7 किलो. हे 5 किलो. हे आपले 2 किलो. हे 7 किलो आपण घेतलेले. मस्त आपली टुमकदाराची आपली खीर होणार. आपल्या आईचा प्रसाद सुंदर होणार विंध्यवासिनी मातेचा. हा बरं, आयुष्यमान भव. मित्रांनो, दादांनो, मायबापांनो, अशा प्रकारे आपला भात शिजलेला आहे. आता आपली जी मस्त खीर बनवूया. याला मी अर्धा घंटा याला वाफ देणार आहे. वाफ दिल्यानंतर याचा पूर्ण असा मऊपणा होऊन जाईल भाताला, म्हणजे मऊ होऊन जाईल पुरा. नंतर आपण खीर बनवू. दुसरं, आता मला माहिती आहे आपण काही शब्द वाक्य बोलतो. तुकाराम महाराजांनी 2 गोष्टी सांगल्या आहे निसर्गाबद्दल. तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचेरी. मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा. झाडं तोडू नका. झाडं जगले तर आपण जगू, झाडं मेले तर आपण मरू. जर कोणी जंगल तोडत असेल, झाड तोडत असेल, त्याला जाऊन तुम्ही हटका, बोला बाबा झाड तोडू नको. दुसरं म्हणजे सध्या काय झालं महाराष्ट्रामध्ये, आता झाडं वृक्ष तोडायचं काम चालू आहे. हे थांबवा आणि तिथं आपोआप जाऊन प्रत्यक्ष त्यांना सांगा की साहेब झाडं तोडू नका. झाडं आपल्या श्वास आहे म्हणून सांगतो, झाडं लावा. एका माणसाने कमीत कमी एका व्यक्तीने 10 झाडं लावले पाहिजे. कारण झाड जगवा, झाड जगले आपण जगू, आपण जगू आपला महाराष्ट्र जगल, महाराष्ट्र जगला आपला भारत जगल. म्हणून म्हणतो झाड लावा. रामकृष्ण आहे. पुरी तयारी करू. मायबापांनो आणि दादांनो, आता झालं खिरीचा भात आहे. आमस्त शिजलं आहे. कारण जे आमच्याकडे जो विंध्यवासिनी मातेचा जो कार्यक्रम चक्रपूजा आहे, त्यात आम्ही अशा प्रकारची आम्ही खीर करतो. पहिले भात शिजून घेतो. नंतर जे आम्ही तिथे काही आपलं लागणं साधन आहे, तूप, काजू, बदाम, साखर, दूध, हे आम्ही आता अशा पण टाकतो. आता आपण प्रथम टाकूया आपण तूप. आपण तूप घेतले 2 लिटर. आपलं 2 किलो. नेहमीप्रमाणे आपलं वाक्य जे परमार्थ साधलाच पाहिजे, परमार्थ केलाच पाहिजे. कारण परमार्थ केल्याशिवाय आपल्याला राम समजणार नाही, राम बिघडणार नाही. त्यामुळे परमार्थ पाहिजे. तर आपण अभंग घेऊया. संत कबीराचा अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. भैया 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 रे
भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी। जप तप साधन कुछ नहीं लागत, जप तप साधन कुछ नहीं लागत, खर्चत नहीं गठरी, खर्चत नहीं गठरी। भैया भैया भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी। संतत संपत सुख के कारण, संतत सुपत सुख के कारण, जासे भूल पड़ी। भैया भैया भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी। कहत कबीरा, कहत कबीरा, कहत कबीरा जाम दुख कारण, कहत कबीरा जामुख कारण, नहीं हो मूक धूल पड़ी। भजो रे भैया भैया रे भैया, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम राम गोविंद हरी। श्यावर रामचंद्र की जय। सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, श्यावर रामचंद्र की जय। वा, चला घ्या दूध घ्या. आता आपण दूध घेतलं 10 लिटर. दूध आहे म्हशीचं. टाक. एकदम फोडायचं टाकीन. आपण घेतले काजू बदाम अर्धा किलो. काही आपण काही तुकडे केलेले आणि काही आपण म्हणजे थोडा बारीक गोळा केलेला आहे. तर आपण जेव्हा काजू बदाम हे बघा आपण दिव्या चारोळी आपण घेतली 100 ग्रॅम चारोळी. म्हणून आपण घेतले पावशेर. साखर आपण घेतला 7 किलो फक्त. कारण बरेचसे लोक शुगरवाले असतात म्हणून थोडी साखर कमी वापरली आपण. झाली आपली विंध्यवासिनी माता चक्रभुजीची खीर. जवळजवळ आपल्याकडं 1000 ते 1200 भाविक म्हणजे आमचे भाऊबंद, नातेवाईक, सोयरे, धायरे, मित्रमंडळी, काही राजकीय मंडळी आपल्याकडे आज येणार आहे. तर आपली अशा प्रकारे झाली खीर झाली आहे बघा. पातळ नाही, घट्ट नाही, आणि थोड्या वेळाने जशी गार होईल तशी घट्ट होऊन देईन. हे बा आपली खीर थोडी गार झाली म्हणून तुम्हाला दाखवीन मी खीर. आता हे गरम आहे कारण दूध असल्यामुळं ही थोडी घट्ट होईल आणि खायला अशी लागेल ती खव्यासारखी लागेल आपल्याला. तर तुम्हाला दाखवून नंतर मी झाल्यानंतर. कारण हिला थंड व्हायला कमीत कमी आम्हाला 4 तास लागतो. आणि हां मित्रांनो, तसं प्रेम तुम्ही माझे खूप प्रेम करतात. असं प्रेम असू द्या, असं प्रेम करा. आपलं शब्द जे प्रेम करा, प्रेम द्या. माणसाने स्वतःही प्रेम केलं पाहिजे. दुसरं असं आहे, मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करावं. रामकृष्ण हरी. धन्यवाद. देवासिनी माता की जय. देवासिनी माता की जय. जय जगदंबे माता की जय. जय सप्तशृंगी माता की जय. जय तुळजाभवानी माता की जय. विंध्यवासिनी माता की जय.
विंध्यवासिनी माता की जय बोल विंध्यवासिनी माता की जय बोल रेणुका माता की जय विंध्यवासिनी माता की ठेवा त्याच्यावर कापा बोल विंध्यवासिनी माता की जय मूर्ति हो श्री राजमूर्ति दर्शनाते Thank you.